अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. व्यंकटेश स्तोत्राचे व्रत कसे करावे, 21 दिवसांचे अनुष्ठान किंवा संकल्प कसा करावा, अत्यंत प्रभावीशाली आणि मनोकामना पूर्ण करणारे हे व्रत. जेव्हा एखादी मोठी अडचण दूर करायची असेल किंवा विशेष इच्छा, नोकरी, लग्न, आरोग्य, आर्थिक अडचणी पूर्ण करायची असेल, तेव्हा 21 दिवसांचे अनुष्ठान किंवा संकल्प करावा. श्री व्यंकटेश स्तोत्र हे भगवान विष्णूंच्या कृपेचा वर्षाव करणारे अत्यंत फलदायी आणि शक्तिशाली स्तोत्र आहे. या स्तोत्राच्या नियमित पठणाने आयुष्यातील अनेक अडचणी दूर होऊन शुभ फळांची प्राप्ती होते. हे व्रत कसे करावे, संकल्प कसा करावा आणि ह्याचे फायदे काय, हे पूर्ण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चातुर्मासात म्हणजे आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी किंवा तुमच्या इच्छेनुसार 21 दिवस, 40 दिवस किंवा संपूर्ण चातुर्मास हे व्रत करू शकता. व्रताच्या पहिल्या दिवशी सकाळी किंवा सेवेच्या आधी हातामध्ये अक्षता, फूल आणि पाणी घेऊन मी माझ्या पूर्तीसाठी चातुर्मासात श्री व्यंकटेश स्तोत्र पठणाचे व्रत करत आहे. हे व्रत निर्विघ्नपणे पूर्ण व्हावे असा संकल्प करून ते पाणी ताम्हनात सोडावे. रात्री 12ची वेळ ही निथळ काळ, अत्यंत शांत व एकाग्रतेचा काळ आहे. यावेळी केलेल्या उपासनेचे फळ शीघ्र मिळते. पूजेची तयारी कशी करायची? हातपाय स्वच्छ धुवून किंवा अंघोळ करून स्वच्छ व शुभ्र किंवा पिवळे वस्त्र परिधान करावे. उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे तोंड करून पाठावर बसावे. रेशमी आसन घेतले तरी चालेल. पूजेच्या ठिकाणी श्री व्यंकटेश, विष्णू किंवा बालाजी किंवा लक्ष्मी व्यंकटेशाची प्रतिमा, मूर्ती स्थापन करावी. धूप, दीप, तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. हा दिवा संपूर्ण सेवेदरम्यान जळत राहावा. धूप, अगरबत्ती लावावी. दुधाचा, खडीसाखरेचा, तुळशीच्या पानांचा किंवा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवावा. तांब्यात पिण्याचे पाणी व तुळशीपत्र ठेवावे. प्रथम आचमन करून श्री गणेशाचे किंवा कुलदेवताचे स्मरण करावे. श्री व्यंकटेश स्तोत्र 1, 3, 11 किंवा 21 तुमच्या क्षमतेनुसार व वेळेनुसार ठरवून पठण करावे. पठण करताना उच्चार स्पष्ट असावेत आणि घाईघाईने न वाचता भावाने व अर्थ समजून वाचावे. श्री व्यंकटेश स्तोत्र हे मराठी किंवा संस्कृत यापैकी ज्या भाषेत तुम्हाला सोपे वाटेल त्या भाषेत तुम्ही वाचू शकता. पठण पूर्ण झाल्यावर श्री व्यंकटेशाची आरती करावी. शेवटी माझ्याकडून पठणात किंवा पूजेत काही चुकीचे शब्द, उच्चार राहिले असल्यास मला क्षमा करावी अशी क्षमायाचना करावी. नैवेद्य दाखवून तुळशीपत्र आणि प्रसाद ग्रहण करावा. रोज ठराविक वेळीच रात्री 12 वाजता सेवेला बसावे. वेळेत बदल करू नये. चातुर्मासात व विशेषतः व्रताच्या काळात पूर्णपणे सात्विक आहार, कांदा, लसूण, मांसाहार वर्ज्य. व्रताच्या काळात ब्रह्मचर्याचे पालन करावे. कोणाबद्दलही वाईट विचार, राग किंवा असत्य बोलणे टाळावे. घरात सोयर किंवा सुतक असल्यास त्या दिवसात पठण करू नये. स्त्रियांनी अडचणीत म्हणजेच मासिक पाळीत ते दिवस वगळून पुढे उर्वरित सेवा पूर्ण करावी. ठरलेले दिवस पूर्ण झाल्यावर शेवटच्या दिवशी किंवा कार्तिक एकादशीला उद्यापन करावे. या दिवशी विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश हवन पूजा करावी. ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तींना यथाशक्ती दान, अन्नदान, वस्त्रदान, दक्षिणा द्यावी आणि प्रसादाचे वाटप करावे. व्यंकटेश स्तोत्राची अनुष्ठानाची तयारी व सुरुवात कधी करावी? अनुष्ठानाची सुरुवात कोणत्याही शुक्रवारी, एकादशीला, पौर्णिमेला किंवा चातुर्मासातील कोणत्याही शुभ दिवशी करू शकता. सलग 21 दिवस, एकही दिवस न चुकवता. आपण जेव्हा संकल्प घेतो किंवा अनुष्ठान करतो, 21 दिवसांचे 21 वेळा स्तोत्र म्हणावे. यात कोणताही बदल करू नये. वेळेची अडचण असल्यास रोज 3, 7 किंवा 11 वेळा असा नियम निश्चित करून तो 21 दिवस पाळावा. अनुष्ठानाच्या पहिल्या दिवशी संकल्प कसा करावा?
मी म्हणजे तुम्ही स्वतः तुमचे नाव घ्यावे. आजपासून पुढील 21 दिवसांसाठी श्री व्यंकटेश देवाच्या कृपेने माझी पूर्तीसाठी रोज 21 वेळा व्यंकटेश स्तोत्राचे अनुष्ठान संकल्प करत आहे. हे अनुष्ठान निर्विघ्नपणे पूर्ण व्हावे हीच व्यंकटेशाच्या चरणी प्रार्थना. असे म्हणून ते पाणी आणि अक्षदा देवासमोर तांब्या ताम्हाणात सोडून द्यावेत. व्यंकटेश स्तोत्राचे व्रत करा किंवा संकल्प करा. रोजची वेळ निश्चितच असू द्या आणि एकाच ठिकाणी बसून अनुष्ठान करावे. पूजेसाठी स्वच्छ रेशमी किंवा लोकरीचे आसन वापरावे. तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे. श्री व्यंकटेश किंवा विष्णू लक्ष्मीची प्रतिमा समोर ठेवावी. तुपाचा दिवा, तिळाच्या तेलाचा दिवा आणि अगरबत्ती लावावी. तांब्यात शुद्ध पाणी ठेवणे आणि देवाला तुळशीपत्र अर्पण करा. काही जणांना असा प्रश्न पडतो की 21 वेळा मोजायचे कसे? 21 वेळा मोजण्यासाठी तुळशीची माळ, रुद्राक्ष माळ किंवा एका वाटीत 21 बदाम, काजू, अक्षदा ठेवून एक एक पठण झाल्यावर दुसरीकडे ठेवावेत. रोज पठण पूर्ण झाल्यानंतर साखरेचा, खडीसाखरेचा किंवा दुधाचा नैवेद्य दाखवावा आणि शेवटी आरती करावी. अनुष्ठानाचे कडकडीत नियम पाळायचेच आहेत. एकच वेळ आणि एकच जागा. रोज ठराविक वेळेतच पठण करावे. वेळेत आणि स्थानात वारंवार बदल करू नये. 21 दिवस घरात कांदा, लसूण आणि मांसाहार पूर्णपणे बंद असावा. अनुष्ठानाच्या काळात ब्रह्मचर्याचे पालन करावे. राग, भांडण, कोणाची निंदा करू नये, असत्य बोलू नये. मासिक धर्माचे दिवस असल्यास अनुष्ठान काही दिवस थांबवावे. ते दिवस पूर्ण झाल्यावर अंगठ्यावरून पाणी घेऊन स्नान करून उरलेले दिवस पुढे पूर्ण करावेत. 21व्या दिवशी अनुष्ठानाची सांगता करावी. ब्राह्मणाला किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला यथाशक्ती अन्नदान, वस्त्र किंवा दक्षिणा द्यावी. घरातील सर्वांना प्रसादाचे वाटप करावे आणि मनपूर्वक व्यंकटेश देवाला धन्यवाद द्यावेत. आता तुम्ही म्हणाल, श्री व्यंकटेश स्तोत्रचे व्रत केल्यावर किंवा संकल्प केल्यावर काय फायदे होतात? सर्व मनोकामना पूर्ण होतात. स्तोत्र हे पठण करता मनोकामना पूर्ण होती. श्रद्धेने आणि भक्तिभावाने हे स्तोत्र वाचल्यास व्यक्तीच्या सर्व सदिच्छा व मनोकामना पूर्ण होतात. ज्या घरात दररोज श्री व्यंकटेश स्तोत्र वाचले जाते तेथील नकारात्मक ऊर्जा, दुःख आणि आर्थिक अडचणी नष्ट होतात. लक्ष्मी राहे त्यांच्या घरी. नित्यसेवा व्यंकटेशाची. श्री व्यंकटेश हे साक्षात विष्णूचे रूप. त्यांच्या उपासनेने घरात लक्ष्मीचा अखंड वास राहतो. व्यवसाय, नोकरी आणि वैयक्तिक आयुष्यात बरकती येते. फलश्रुतीनुसार ज्यांना अपत्य संतती नाही त्यांनी नियमाने व श्रद्धेने हे स्तोत्र पठण केल्यास गुणवान संततीची प्राप्ती होते. या स्तोत्राच्या पठणाने जन्मांतराची पापे नष्ट होतात, मानसिक शांतता मिळते आणि शारीरिक व्याधी आजारापासून मुक्ती मिळून उत्तम आरोग्य लाभते. अज्ञात भीती, शत्रूचा त्रास तसेच कोर्ट कचेरीच्या कामामधील अडचणी दूर होऊन यश प्राप्त होते. श्री व्यंकटेश स्तोत्रात वेगवेगळ्या संख्येत पठण करण्याचे विशेष महत्त्व आहे. तुम्ही जर रोज 1 वेळा नित्य पठण करत असाल, दैनंदिन संकटातून रक्षण आणि दिवसाची प्रसन्न सुरुवात होते. 21 वेळा पठण करत असाल, विशेष मनोकामना पूर्ती, आर्थिक अडचणी दूर होते. 101 किंवा 1000 वेळा अनुष्ठान करून मोठी संकटे दूर होणे, असाध्य कार्य साध्य होणे आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होते. पठण करताना काय काळजी घ्यावी? स्तोत्र वाचताना घाई न करता प्रत्येक शब्दाचा उच्चार स्पष्ट करावा. केवळ सोपस्कार म्हणून न वाचता भगवंतावर पूर्ण श्रद्धा ठेवून अर्थ समजून वाचल्यास फळ शीघ्र मिळते. स्तोत्र पठण करणाऱ्या व्यक्तीचे आचरण सात्विक आणि प्रामाणिक असावे. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि तुमच्या इतर स्वामी भक्तांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वामी तुम्हा सर्वांचे कल्याण करोत.